तर मित्रांनो इकडे बघा बसलेत सगळे. इकडे चिऊचा अभ्यास चालू आहे. मस्तपैकी अभ्यास करत बसले सोफ्यावरती. बघू शकता मित्रांनो चिऊचा अभ्यास चालू आहे. हाय मित्रांनो, तर प्रश्न काय चाललाय अभ्यास कोणता? तुमचे अनुभव लक्षात घेऊन सारणीत योग्य नावे लिहा. कोणत्या विषयाचा अभ्यास चालू आहे चिऊचा? मराठी. बर ठीक आहे. काय चालू आहे अभ्यास? कच्चे खाल्लेले पदार्थ: टोमॅटो, काकडी, कांदा, गवारी, गाजर, मुळा. भाजून खाल्लेले पदार्थ: भाकरी, पोळी, थालीपीठ, पापड, चपाती, कणीस. शिजून खाल्लेले पदार्थ: भात, बटाटा, रताळी, डाळ, पालेभाजी. बर, करा करा अभ्यास करा. इकडे गोल्याचं काय चाललंय? इकडे बायको बसलेले, वाईफ. तब्येत आज ठीक नाहीये तिची, म्हणून जरा ही दिसायला लागली नर्वस. निवांत आपला मोबाईल बघत बसलेली. मग असा अवतार झालेला आहे बायकोचा आजारी पडल्यामुळं. आता कसं वाटतंय? बरं वाटतंय का तुला? गोळी घेतली का? मित्रांनो रात्री खूप त्रास झाला तिला. उलट्या वगैरे झाल्या, कारण रात्री जेवण जरा उशिरा झालं. उशिरा जेवल्यामुळं कसं लगेच झोपल्यामुळं अपचन झालं. अपचन झाल्यामुळं उलट्या आणि थोडं डोकं वगैरे दुखत होतं, पित्त झालं होतं. आता गोळी वगैरे घेतली आहे, बरी आहे तब्येत तिची. बरी आहे ना थोडी? मित्रांनो इकडे आई बसली आहे निवांत. टीव्ही बघत होते एवढ्या उशीर. टीव्ही चालूच आहे मित्रांनो. हे बघा इकडे गोल्याची गाडी ये जा करा लागलाय तो. तर बघा मित्रांनो इकडे रुद्र अभ्यास करत आहे. रुद्रचा अभ्यास चालू आहे इकडं. कोणत्या विषयाचा अभ्यास चालू आहे रुद्र? इतिहासचा लिखाण चालू आहे का? बर बर ठीक आहे, कर. गोलू काय करायला लागला तू? गाडी कुठे आहे गोल्याची? गाडी हा बघ इकडे. इकडे हो किती आहे गाडी? वाव, माझ्याकडे टाक गाडी. हा ती मोठी गाडी दे. बघ आली बघ गाडी. ही कसली आहे गाडी पिल्लू? दे माझ्याकडे टाक. तसं नाही रे पिल्लू, तू ते टाकायचं नाही. असं असं खेळायचं बघ. असं टाक म्हणल्यावर टाकायला तसं टाकायचं नसतं पिल्लू. ते बघ असं खेळायचं गाडी. कार आहे का पिल्लू? कार आहे. खेळा खेळा कार खेळा. वा मित्रांनो आत्ताच भाकरी केली या मम्मीनं. सगळं अंगाला पीठ लावून घेतला होता. खाली सगळं पीठ सांडल्यानं फुटून घेतलं आत्ताच. बघ बघ माझ्याकडे टाकतोय. अरे पडशील पिल्लू. इकडे टाक माझ्याकडे दे. असं माझ्याकडे ढकल. माझ्याकडे गाडी. लागलं का भाऊ? कुठं लागलं पिल्लूला? इकडे लागलं का पिल्लूला? बोल्या
कच्ची उसळ खातो का पिल्लू? मम्मी कडून वाटी आणता. बघ आई उसळ काढायला लागले पाकिट मधून. वाटी घेऊन ये. मम्मीला वाटी दे म्हणा. आणला का वाटी? दे दे अजून दे. तेवढं खाल्ल्यानंतर अजून घे पिल्लू. बघ पिल्लू मी खातोय बघ. किती छान लागायला लागलं. कोणी पिल्लू तसं खायचं बघ. बघ मी कसं खातो. बघ इकडे इकडे बघ. आवडी नाही का तुला पिल्लू? बोल्या खेळा खेळा. तिकडे टाका तिकडे टाका समोर. ती वाटी दे. गाडी कसं चालवायचं पिल्लू? हा खेळा 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 गाडी. काय पाहिजे? काय पडलं? बॉल कुठे आहे बॉल? बॉल आता नसते बाळ. सकाळी खेळायचं. सकाळी बाहेर खेळायचं बॉल. कसं गाडी खेळायचा? तिथून ना पाणी पितो वेळू. पाणी आणायचं का मम्मम? हो नको. झाला का अभ्यास चिऊचा पूर्ण? कोणता धडा आहे बघू? वाचा. चालू दे अभ्यास. ट्युशन बुडवली आज? गेली नाही ना? झोपली ना ट्युशनच्या वेळेला? मला आला होता फोन. ट्युशनला गेली नाही म्हणून. ट्युशनचा टाइम झाला की बरोबर झोपते ती 4 वाजता. घे पिल्लू. आली नाही टाकायचं बाळ. तुटतंय ना ते. गोल्या सगळ्या मजबूत गाड्या आहेत गोल्याच्या. तुटत नाही आहे ना? झाला का? खरं का? पूर्ण केली अभ्यास? चिऊचा अभ्यास झाला. आता ह्यांची दोघांची मज्जा चालू आहे. भांडण खेळणं चालू आहे आता ह्यांचं. मारायला नाही पिल्लू. पडशील बरं का इकडे खाली. धुवायला ठेव बाहेर कप. तांब्या पण घे. बघ ते तांब्या धुवायला ठेवा तिकडं. तर मित्रांनो जेवणाची पूर्ण तयारी झालेली आहे. आता आपण सर्वजण जेवायला बसणार आहोत. आम्ही सगळे जेवायला आता बसणार आहोत. जेवणाची पूर्ण तयारी झालेली आहे. चला तर मग आता जेवण करून घेऊया. बघू शकता मित्रांनो आज जेवणाला काय? बेसन आहे, भाकरी आहे, थोडक्यात झुणका भाकर म्हणतात मित्रांनो. बघा कांदा आणि इकडं डाळ आहे मित्रांनो. चालू आहे जेवण. बाकीचे अजून पोरं वगैरे बसले नाही जेवायला.
बघा मित्रांनो, इथं शेंगाच्या पोळ्या आहेत बनवलेल्या. एकदम मस्त असं शेंगाच्या पोळ्या बनवल्यात बायकोने. संक्रांतीला बनवलेल्या आहेत मित्रांनो. पोळ्याचं वैशिष्ट्य काय मित्रांनो, जितके पोळ्या शिळ्या होतील तितके पोळ्यांना चव येते. माहिती आहे का मित्रांनो तुम्हाला? बाजरीची कडक भाकरी आहे, त्याच्यासोबत ज्वारीची भाकरी आहे इकडं, त्यासोबत झुणका आहे खायला, पिठलं. मराठी भाषेत पिठलं म्हणतात मित्रांनो, माहिती आहे तुम्हाला? तर मित्रांनो, कांदा फोडतो मी आता गावरान पद्धतीने, एक हात मारून. फुटलेला आहे कांदा. एकच कांदा फोडलेला आहे, एक कांदा बरोबर नाहीये म्हणून ते संपल्यावर दुसरा घेऊया अजून. तर मी पण चालू करतो जेवायला.